मस्त असा ख्रिसमस स्पेशल जो आहे प्लम केक बनवूया. पण त्या अगोदर तुम्ही केकची जी आहे लेयर बघा आणि केक जो आहे किती सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पंजी झालेलं ते सुद्धा बघा. तर त्यासाठी ते मी काय केलेलं आहे, अगोदर छोटं मिक्सरचं जार घेतलं. मिक्सरचे जार एकदम सुकं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप जी आहे साखर घातली. त्यानंतर 2 तुकडे जे आहे दालचिनीचे घातले आणि 2 लवंग घातले. छान अशी साखरची जी आहे फाईन पावडर बनवून घेतली. म्हणजेच की साखर जी आहे बारीक करून घेतली. आता ही साईडला ठेवूया. तर इकडे जे आहे काही ड्रायफ्रूटचे मी काप करून घेतलेले आहे. तर 2 चमचे काळी मनुका, त्यानंतर 2 चमचे काजूचे तुकडे, 2 चमचे पिवळी मनुका, 2 चमचे टुटी फुटी, 2 चमचे बदाम, 2 चमचे काजू आणि 2 चमचे अक्रोड असे मी काप करून घेतलेले आहे. त्यानंतर येथे जे आहे 1 संत्री घेतली आणि त्याचा अशा पद्धतीने ज्यूस काढायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने मस्त असा पटकन ज्यूस निघला जातो आणि कुठला आपल्याला मिक्सर ग्राइंडर वगैरे काहीही लागायची गरज नाही पडत. फक्त आपलं काय करायचं, संत्र्याचे जे आहे 2 भाग करून घ्यायचे आणि विस्कच्या साहाय्याने जे आहे अशा प्रकारे फिरवत राहायचं. छान असा रस जो आहे निघून येतो. त्यानंतर रस जो आहे छान असा गाळून घेतला म्हणजे त्यातल्या बिया किंवा मग जे आपण त्याला तुसडीसुद्धा म्हणू शकतो किंवा मग ते संत्र्याच्या आतमध्ये जे साल असते ती सुद्धा छान अशी वेगळी करून घेतली. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट जे आहेत आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये 1 तासभर छान असे भिजवत ठेवूया. त्या अगोदर सर्व ड्रायफ्रूट जे आहेत त्यामध्ये मी घालून घेतले. आता यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. म्हणजेच की चेरी, त्यानंतर पिस्ता किंवा मग सूर्यफुलाच्या बिया किंवा मग मगज बी किंवा पंपकिन सीड्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन ॲड केले तरीसुद्धा चालेल. छान असं आता तासभर भिजवत ठेवूया. तोपर्यंत इकडं जे आहे आपण छान असं साखरेचं कॅरमेल बनवून घेऊया. तर इथे जे आहे अर्धा कपला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे. म्हणजे पाव कप साखर म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर साखर घेतली, साखर छान अशी पसरवून घातली. जोपर्यंत साखर विरघळायला सुरुवात झाली नाही तोपर्यंत अजिबात त्याला हलवलेलं नाही आहे. त्यानंतर साखर विरघळायला सुरुवात झाली तर चमच्याने असं छान असं खालीवर करून घेतलं. म्हणजे साखरेचं कॅरेमेल जे आहे छान पद्धतीने होईल आणि कुठेही साखर म्हणजे शिल्लक राहणार नाही. कॅरेमेल जे आहे सर्व साखरेचं व्यवस्थित होईल. इकडे कॅरेमल झालेलं आहे. आता कॅरेमलमध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूया. तर पाणी जे आहे इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच की वॉर्म वॉटर घेतलेलं आहे. तर जेवढी साखर घेतली तेवढं पाणी घेतलं. अगोदर थोडंसं घातलं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी जे आहे सर्व घालून दिलं आणि अशा पद्धतीने कॅरेमल जे आहे तयार झालेलं आहे. आता इकडे कॅरेमलसुद्धा तयार झालेलं आहे. चला तर मग आता केकची पुरेपूर तयारी झालेली आहे. तर केक कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवूया. तर कढईमध्ये रिंग टाकली आणि कढई प्रीहीट करायला ठेवली. तोपर्यंत केक टिनला सुद्धा छान असं तेल आणि पिठाने ग्रीस करून घेऊया. तर तेल घातलं, छान असं ग्रीस करून घेतलं. त्यानंतर थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने पिठाने सुद्धा त्याला छान असं केक टिनला ग्रीस करून घेतलं. त्यानंतर ज्या कपाने आपण साखर घेतली होती त्याच कपाने 1 कप दूध घेतलं, पाव कप तेल घेतलं. तुम्ही हवं तरी त्यात तूप घातलं तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घातलं, 3 चमचे कोको पावडर घातली. आता महत्त्वाचं म्हणजे असं की हा जो केक आहे नेहमी मैद्यापासून बनला जातो, पण आज काहीतरी पौष्टिक म्हणून असं गव्हाच्या पिठापासून बनवत आहे. तर 2 कप गव्हाचं पीठ घातलं. त्यानंतर जे आपण फाईन पावडर काढली होती शुगरची ती घालून घेतली आणि विक्सच्या साहाय्याने जे आहे छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर कॅरेमल घालून घेऊया. आता यामध्ये एक्स्ट्रा काही घालण्याची गरज पडत नाही, दूध किंवा काही. छान असं कन्सिस्टन्सी जी आहे बॅलन्स होणार आहे, कारण आपल्याला आणखीन जे आपण ड्रायफ्रूट भिजवत घातलेले होते संत्र्याच्या ज्यूसमध्ये ते सुद्धा घालायचे आहे. तर मिक्स करून घेतलं. त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा छान असे सोक झालेले होते, म्हणजेच की भिजलेले होते, ते सुद्धा घालून घेतले आणि विस्कच्या साहाय्याने छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता जरी कन्सिस्टन्सी घट्ट दिसत असली तरीसुद्धा ती व्यवस्थित बॅलन्स होणार आहे. आणि हे बघा इकडं छान अशी कन्सिस्टन्सी जी आहे बॅलन्स झालेली आहे. व्यवस्थित असं एकच डायरेक्शनने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जे आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा जो आहे खातं सोडा घातलेला आहे आणि ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं 1 चमचावर पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता एकदम फ्लफी असं बॅटर आपलं जे आहे तयार होणार आहे.
एकदम हलकं फुलकं बॅटर तयार होणार आहे, कारण बेकिंग पावडर जी आहे बॅटरला तशीच बनवते. तर कन्सिस्टन्सी पहा तुम्ही, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी जी आहे बनवलेली आहे. छान असं मिक्स केला तर खूप वेळ बॅटर ठेवायचं नाही, त्यामुळे पटकन असं केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि केक टिनमध्ये बॅटर घातलं की टॅप टॅप करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे की एक्स्ट्राची जी बबल्स आहे, एक्स्ट्राची जी हवा आहे ती निघून जाते आणि केकला क्रॅकसुद्धा पडत नाही आणि केकसुद्धा व्यवस्थित शिजला जातो. तर इकडे जे आहे टॅप टॅप करून घेतलं आणि आता काही ड्रायफ्रूटने मस्त असं वरतीसुद्धा आपण ड्रायफ्रूट लावून घेऊया, कारण की केक जो आहे प्लम केक आहे. तर अगोदर मी थोडीशी 1 ते 1.5 चमचा टुटी फुटी घालून घेतली, त्यानंतर काजूचे काप घालून घेतले, म्हणजेच ते काजूच्या कापणीसुद्धा छान असं गार्निश केलं आणि बदामच्या कापणीसुद्धा. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे आवडीचं असेल तुम्ही ते सुद्धा घालू शकता, म्हणजेच की चेरी, पिस्ता किंवा मग पंपकिन सीड, सूर्यफुलाच्या बिया, तुम्हाला जशी सजावट करायची तशी तुम्ही केकची करू शकता. तर या पद्धतीने जे आहे मी केकला छान असं डेकोर करून घेतलेलं आहे. आणि इकडे आपली कढईसुद्धा छान पद्धतीने प्रीहीट झालेली आहे. त्यावरचं झाकण काढून घेतलं, तर इकडे जी आहे रिंग मोठी झालेली होती, त्यामुळे छोटी रिंग घेतली. तर छोटी रिंग ठेवली आणि त्यानंतर केक टिन ठेवला आणि छान असं झाकण देऊन त्यावर जड असं काहीतरी ठेवायचं म्हणून मी खलबत्ता ठेवलेला आहे. म्हणजेच काय होतं, आजूबाजूने जे एअर असते ती निघत नाही. त्यानंतर 30 ते 35 मिनिट छान असं लो फ्लेमवर केक जो आहे शिजून घेतलेला आहे. आणि हे बघा, सुरी घालून बघितलं, सुरी जी आहे एकदम क्लीन निघाली, म्हणजे आपला केक जो आहे तयार झालेला आहे आणि अलगद निघेला असा केक झालेला आहे. पण त्या अगोदर आपण काय करू, थोडंसं सुरीने जे आहे अलीकडची पलीकडची साईड जी आहे थोडीशी नॉर्मल आपण टच करून काढून घेऊया, म्हणजे काय होतं, जरी केक चिकटला असेल तरीसुद्धा इझी पद्धतीने निघून येतो. त्यानंतर प्लेट ठेवली केक टिनवर आणि अशा पद्धतीने जो आहे पॉट मी पालथा करून घेतला आणि थोडंसं टॅप केलं आणि हे बघा छान असा इझी पद्धतीने आपला जो केक आहे निघून आलेला आहे. कुठेही क्रॅक नाही पडला किंवा मग केक टिनला केकसुद्धा चिकटला नाही. केक थंड झाला की छान असा कट करून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार सुद्धा कट करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार सुद्धा बनवू शकता. तर इकडे बघा छान असं जाळीदार मऊसूद असं केक झालेला आहे. हेल्दी आहे, पौष्टिक आहे, गव्हाच्या पिठापासून आहे, खूप सारे ड्रायफ्रूट घातलेले आहे. त्यानंतर एक फ्रूटचं ज्यूससुद्धा आहे, म्हणजेच की संत्र्याचं ज्यूस आहे. तर इतका हेल्दी केक जो आहे तयार झालेला आहे आणि मस्त असा प्लम केक घरच्या घरीच तयार होतो. मार्केटमधून आणायला जायची गरज नाही, पैसे वेस्ट करायचे सुद्धा. अतिशय मऊ, अतिशय जाळीदार असा हा आपला प्लम केक घरच्या घरीच तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी